अर्जुन भाऊजी, अहो काय करताय तुम्ही? अहो काही एक सापडणार नाहीये तुम्हाला. आम्ही नाही केली आहे चोरी. अहो तरी असं का करताय? हे बघा, तुम्ही ना चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला निघालाय. कळतंय तुम्हाला? इथं काही एक सापडणार नाही ना. का उचकापाचक करू? आम्ही काही एक चोरलेलं नाहीये. अगं वहिनी, तू चोरी केलीच नाहीयेस ना, मग तू कशाला इतकं घाबरतीयेस? नंदूबाई, नंदा जाऊ दे त्याला झडती. शांत बस तू जरा. कळेल ना हे कोण संन्याशी आहे, कोण चोर आहे, सगळं कळेल. अशी का फेकाफेकी करायला लागलाय तुम्ही? हा, काही एक सापडणार नाहीये तुम्हाला इथे. हो सांगा ना. नंदावहिनी काय आहे? अर्जुन भाऊजी, हे नाही, आता तुमच्याकडे उत्तर असतील की मला माहितीच नाही, मला कळलंच नाही वगैरे वगैरे. हो, आम्ही म्हणजे मी म्हणलं नव्हतं अर्जुन तुला. नंदावहिनी, अहो त्या पार्लरच्या पैशासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला गेलात? हे तू गप गा. अहो हे बघा अर्जुन भाऊजी, अहो आम्ही नाही चोरलाय हा दागिना. नंदा आता तरी खरं खरं बोल. दागिना तुझ्या उशाखाली आपल्या रूम मध्ये सापडलाय, कळतंय का तुला? काय गरज होती हे सगळं करायची? काय गरज होती? तुला कालच बोललो होतो ना मी की जेवढे पैसे आहेत तेवढ्यात पुरव, भागव, नाहीतर नको जाऊ. मग काय केलंस हे? एका क्षुल्लक कारणासाठी तू आपल्याच घरात चोरी केलीस, ते देवाच्या दागिन्यांची. अहो तुम्हाला नाही कळत आहे का? आम्ही सांगतोय ते. आम्हाला नाही माहिती हा दागिना आमच्या उशाखाली कसा आला ते. नंदावहिनी, तुम्हाला माहित नाही तर मग अजून कोणाला माहित असणार ना? नाही म्हणजे एका रात्रीत अशी काय जादू झाली की हा दागिना तुमच्या खोलीत तुमच्या उशाखाली आला? नाही म्हणजे हा दागिना कोणाच्याही उशाखाली येऊ शकला असता ना? कसं म्हणजे तुमच्याच उशाखाली? म्हणजे प्रश्नच पडला मला. हा, जाऊबाई तुम्ही बावळट. जाऊबाई काय जाऊबाई? आम्हाला माहिती आहे हा समजा या सावीचा प्लॅन असणार आहे आम्हाला अडकवायचा. मामा आणि बलराम भाऊजींना जसं अडकवलं तसं चोरीचा आळा आम्हाला अडकवायला बघतेस. हा लाज नाही वाटत तुला? खरं सांग, हे समजा तू केलंस की नाही? तूच चोरी केली असणार. तूच उशाखाली आमच्या दागिना आणून ठेवला असणार आहेस. तूच केला असणार आहेस, आम्हाला माहिती आहे. बोल की, आता बोल ना. मी काय बोलणार आहे वहिनी? नाही सॉरी, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याच खोलीत दागिना ठेवायचा असेल, पण काही कारणामुळे राहिला असेल. पण आता हे सगळं बोलून काही अर्थ नाही उरला. आता चोरी झाली आहे आणि चोर सापडलाय. तुला ना आम्ही नंदा शांत. अर्जुन, अर्जुन हे बघ माझं ऐक. बघ यावेळेला प्लीज नंदाला माफ कर. हवं तर तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. हवं तर अरे अरे काय करतोस आणि किती वेळा तू माफी मागणार आहेस?
शेवटची चूक झाली तिची असं समज आणि प्लीज तिला माफ कर. अहो तुम्ही काय करताय? आम्ही जर चोरी केलीच नाहीये तर तुम्ही माफी कशापायी मागताय? काय गये सावी, खरं बोल की आम्ही चोरी केलेली नाही तुला माहितीये. बऱ्या बोलाने खरं बोल, नाही तर जड जाईल तुला. बास नंदा वहिनी, काय आहे ना, माझ्या हातात पुरावा आहे आणि माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास आहे, कोणाच्या सांगण्यावर नाही. रूम तुमची आहे, बेड तुमचं आहे आणि तुमच्या बेडवर हा दागिना सापडलाय, तरी सुद्धा तुम्ही खोटं बोलताय. एवढीच जर पैशांची गरज होती ना तर माझ्याकडे मागायचं ना. देवाचा दागिना चोरण्याचं पाप डोक्यावर कशाला घेतलं? नंदा वहिनी, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, दादाकडे बघून मी शांत आहे. दादाकडे. हो आम्ही खरंच नाहीच. शाले आम्ही नाही केले गे. काय म्हणायचं तुम्हाला जाऊबाई? भोळी का बावळट? नाही, मला तर काही कळतच नाहीये. पण काल काय म्हणला होता तो? हा, लोकांना तोंडावर पडून सुद्धा तोंड दाखवत कसं काय फिरता येतं? पण तुम्ही विसरलात नंदा वहिनी, सावी आहे मी. हे तुमच्यासारख्या कित्येक नंदा फंदातच नाही पडत माझ्या. ते कंची लेवल केली आहे ना मी. नाही, माहितीये मला, तो दागिना तुम्ही नाही चोरला. बरं बाबा, तुम्ही खरी आम्ही खोटी, तसंही हा शिक्का माझ्यावर पडलाच आहे की. म्हणलं असा नाही तर तसा वापर करावा त्याचा. हो, तो दागिना मीच चोरलाय. बापरे, आता तुला वाटलं असेल की तो दागिना मी चोरलाय, मग तुझ्या बेडवर तुझ्या उशीखाली कसं काय आला तो दागिना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, एवढं तुमच्या रिकाम्या कवटीला नको ताण घेऊ. सांगते, सगळं सांगते. देवा, मला माफ कर. मी हा दागिना थोड्या वेळासाठी उचलते. आत्ता जे करते त्यात माझा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाहीये. पण काही लोकांना नाही ना कळत, तेव्हा त्यांना त्याच भाषेत शिकवायला लागतं. आणि मग मीच तो दागिना त्या देवघरातनं चोरून तुझ्या उशाखाली ठेवला. आता मला सांग, या सगळ्यामध्ये तू माझं काय वाकडं केलंस? इथे मी आणि माझ्या नवऱ्यामध्ये आधीच आग लागली आहे, त्यात आणि रॉकेल टाकून मला बर्बाद करायला निघाली होतीस होय? आता मला सांग, या सगळ्यामध्ये नक्की कोण झालं बर्बाद? आम्ही मनात आणलं ना तर तुला बर्बाद करायला लई काय करू शकतो. ए ए ए असल्या फुसक्या फटाक्यांना नाही घाबरत मी. पण मला सांग, आली का नाही? आली का नाही मज्जा? नाही, तुझी पत्तीशी कशात घातली ना तर नाव नंदा लावणार नाही. धमकी? बापरे, आवकणारी डायनोसॉर दिसतेस की तू. घाबर, खरंच घाबरले मी. चुकलं, परत नका असं बोल. एक गोष्ट लक्षात ठेव नंदा, चोरी करणं माझा धंदा होता. ही सावी जेव्हा चोर होती ना,
तेव्हा पण तिचा हाच उचल होता. चांगल्या माणसांना कधीच लुबाडलं नाही, कधीच नाही. पण तुझ्यासारख्या वाईट माणसांना कधीच सोडलं नाही. आवाज खाली. आणि काय टॉन्ट मारत होतेस ग मला? कुलूप लावून जा. चोर तो शिरजोर. आता सगळ्यांच्या नजरेत बसवली की नाही माझ्यासोबत पंक्तीला? मी तर काहीच नाही ग. माझ्यापेक्षा लई मोठे चोरात तुम्ही. अगं तुझं नशीब समज की कृष्णाई, प्रिया, विद्याधर दादा, मोना मामींसारखी चांगली माणसं आली तुमच्या वाट्याला. पण ए सावी तितकी चांगली नाही हा, जितकी तू समजते. काय म्हणतो ती तू? की तोंड वर करून चालते वगैरे. हो, मी तोंड वर करूनच चालणार आणि मी तुला तोंडावर पाडणार. का माहितीये? कारण तुझी गाठ आता सावीशी आहे. बाकी मज्जा. अर्जुन, ब्रेकफास्ट? नकोय मला. अरे तुझ्या आवडीचा गोड शिरा केलाय. मला तुझ्या हातचं काहीच खायचं नाहीये. हा सर, बरं झालं तुम्ही भेटला. फडके, तुम्ही इथं एवढ्या घाईघाईनं काय येताय? आणि हे काय आहे? अहो, पेढे आणले सर, पेढे. आनंदाच्या क्षणी पेढे नाही द्यायचे तर मग कधी द्यायचे? म्हणजे अहो सर, तुम्हाला बेस्ट एंटरप्रेनर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालाय. ऑफिसचे स्टाफ, वर्कर, सगळे गावातले माणसं खूप खुश झाले. आणि आता लगेच मीडियाची टीम तुमची इंटरव्ह्यू घ्यायला येते. सर घ्या ना पेढा. मॅडम तुम्ही पण घ्या. सर आता पटकन जाऊया, कारण ती टीम येते तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. अर्जुन, कॉंग्रॅच्युलेशन. फडके, तुम्ही खूप गोड बातमी दिली. खरंच गोड बातमी आहे मॅडम. सर निघूया, उशीर होता आपल्याला. चला. अर्जुन, मी आलं तर चालेल? तुला हवं ते कर, मला नको विचारू. मॅडम या. काळ्या बैलाट, बाप कमया बैलाट, आई पार्वती बैलाट. एक तर यो कागद तरी जाणार नाही, तुझं डोळं तरी जाणार. लिहून घे. बंधू. अरे काय बोलतोय तू? अरे तेच बोलतोय ना. इथं खायचं प्यायचं वांद झाल्यात. 4 पैसे कुठून कसं येतील ते बघायचं सोडले. नाही त्याच कागदाच्या मागे लागलाय तू. हा कागद इकडे तिकडे दुसरीकडे कुठं सापडला असताना तर कवाच फेकून दिला असता. पण हा भीमाईच्या खोलीत सापडलाय ना, म्हणून तो महत्वाचा आहे. अरे ते कुठल्या तरी पोराचा जन्माचा दाखलाय. ते मला बी कळतं रे, पण कोणाचा? तर मामा तो कवाच्या काळचा दाखला. ते पोरगा आता केवढं झाला असेल, त्याचा बाप जितताय का मेलाय ते माहित नाही. तू नाही तेच गोष्टी डोक्यात घेतो राव. कळल कळल, लवकरच कळल. तुलाही मलाही. तू कशाला आला इकडे? कोणी बोलावलंय? मी बोलवलंय त्याला. ये रे आते. मामा बोलवलं तुम्ही? तुझ्याकडे एक महत्वाचं काम, जोखमीचं काम. प्लीज तुम्ही जरा शांत बसून घ्या. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच अर्जुन सर इथं आले. कृपया एक एक करून प्रश्न विचारा. अर्जुन सर, तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
या पुरस्काराबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम थँक्स लॉट. मला खूप छान वाटतंय. नाही म्हणजे ही बातमी मला सकाळीच कळाली. हा पुरस्कार मला जरी मिळाला असला तरी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांशिवाय हे शक्य झालं नसतं. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. कारण या सगळ्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर, तुम्ही शिक्षणासाठी बाहेर होतात. शिक्षण पूर्ण करून कारखान्याचा कारभार हातात घेतल्यापासून ते आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? असं बघायला गेलं तर प्रवास खूपच कठीण होता. काय वडिलोपार्जित कारखाना आहे आणि हा उभा केलेला डौलारा इतका मोठा आहे की त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. कसं असतं की प्रवास म्हटलं की अडचणी या येतच असतात. काही वेळा कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागले, पण आई वडिलांचा आशीर्वाद, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत यामुळे हा जो प्रवास आहे तो खूपच सुखकर झालेला आहे. सावित्री मॅडम, तुम्ही तर या कारखान्याच्या चेअरमन आहात आणि आता तर अर्जुन कवठेकर यांच्या पत्नी आहात. तर एक पत्नी म्हणून तुम्ही काय सांगाल? म्हणजे मला न्यूज मिळाल्यापासून काय बोलू काय नको असं झालंय मला. पण एक बायको म्हणून मला अर्जुनचा खूप जास्त अभिमान वाटतो. म्हणजे त्याचे ना सगळेच निर्णय, सगळे मार्ग त्याचे परफेक्टच असतात. मी जवळून पाहिलंय. आणि हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी त्याने खूप वर्ष खूप जास्त मेहनत घेतली आहे. अर्थात त्याला खूप लोकांनी मदत पण केली आणि आज त्याचं जे काही फळ मिळत आहे ते तुम्ही सगळे बघताय. अर्जुन सर, तुम्ही पॉवर प्लॅन्टचा प्रोजेक्ट हाती घेतला. तुम्ही या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काय सांगाल आणि येणाऱ्या अडचणींवर तुम्ही कशी मात करणार आहात? नाही म्हणजे मी जेव्हा प्रोजेक्ट घेतला होता ना तेव्हा मला माहित होतं, मी गृहीत धरलं होतं की अडचणी या येणार आहेत, लोक आपल्याला त्रास देणार आहेत. पण माझा ना एका गोष्टीवर खूप विश्वास आहे. जगामध्ये जेवढी वाईट माणसं असतात ना तेवढी चांगली माणसं असतात. त्यामुळे आपला हेतू चांगला असला की झालं. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं. मग या पुरस्काराचा अधिक श्रेय तुम्ही कोणाला द्याल? नाही, मी मगाशी म्हणालो तसं माझ्या कारखान्यातल्या लहानातल्या लहान माणसापासून सगळ्यांना हे श्रेय जातं. ते आहेत म्हणून मी आहे, हा कारखाना आहे. ते जर नसते ना, त्यांनी जर ही प्रामाणिक मेहनत घेतली नसती तर मला हा दिवस पाहायला मिळाला नसता. पण मी आज एक गोष्ट नमूद करू इच्छितो. मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय असेल तर ते म्हणजे माझी बायको मिसेस सावित्री अर्जुन कवठेकर. त्यांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे याचं सर्वात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल ना तर ते सावित्रीला जाते. कमळाबाई लाट आणि कोण? जो प्रश्न तुला पडलाय ना तोच प्रश्न आम्हाला पडलाय. हा कमळाबाई लाट कोण, कुठे राहतो, काय करतो तेच शोधायचंय तुला. अहो, या जगात 100 कमळाबाई लाट असतील, त्यातून याला कुठं उडकायचं? ते तुझ्या हातात तो कागद आहे ना, नीट वाच. हा दाखला जरी जुना असला तरी त्या दाखल्यावर ज्या हॉस्पिटलचं नाव आहे ते अजून हयात आहे. तिथं जायचं, तिथं तुला इत्तंभूत माहिती मिळेल. वाटलंच असं कर, 2-4 हुशार साथीदार घेऊन जा तुझे, त्यांना कामाला लाव. आणि हा माणूस कोण आहे त्याला माझ्यासमोर हजर कर. आणि एक जरी धागा हाताला लागला ना तर हा विश्वंभर राशी खेळी खेळेल ना, सगळ्यांना तोंडात बोट घालायला लागेल. म्हणजे नक्कीच सावित्री कवठेकर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? अजून त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे.
नाही म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं कामाचं नियोजन, या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहेत. हे असं काम कोणाला जमणार नाही. आणि मी मोकळेपणाने सांगेन बरं का की सावित्री या कंपनीचा भाग आहेत, ते आमचं भाग्य आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. त्यांची काम करण्याची पद्धत, विचार, याच्या जोरावर त्यांनी इतक्या कमी वेळात इतक्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. कामाच्या जोरावर त्यांनी विश्वास संपादन केला. त्या साखर कारखान्याच्या चेअरमन झाल्या, त्यांनी हा सगळा कारभार हाती घेतला. पण त्यांनी कारखान्याचं एका सुद्धा रुपयाचं नुकसान होऊ दिलेलं नाही. इतकं सगळं केलं त्यांनी माझ्यासाठी, या कंपनीसाठी, कारखान्यासाठी. थँक्स अ लॉट सावित्री. थँक्यू.